विकतच्या 1 पॅकेट वेफरच्या किमतीत घरातच 1 किलो वेफर अगदी सहज बनवू शकता, तेही अगदी परफेक्ट. यासाठी मी घेतला आहे एल-आर पोटॅटो. एल-आर पोटॅटो हा थोडासा लालसर असतो, जो आपण नॉर्मल बटाटा वापरतो तो आणि एल-आर बटाटा यामध्ये हलकासा फरक आहे. यामध्ये स्टार्च कमी असतं, त्यामुळे बटाट्याचे वेफर्स आणि फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी हाच बटाटा वापरला जातो. तर बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि अगदी 1 पाण्यानेच हे स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर वाटीमध्ये 1 चमचा मीठ आणि 3 ते 4 चमचे पाणी घालून हे मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं. त्यानंतर स्लायसर घ्यायचं आहे आणि अगदी पातळ असे बटाट्याचे स्लाईस करून घ्यायचे. बटाट्याचे हे पातळ असे स्लाईस करून झाल्यावर ते वेगळे सुकवायचे किंवा धुवायची अजिबात गरज नाही. लगेचच तळून घ्यायचे आहे, पण तळताना तेल कडकडीत गरम करायचं, गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आणि त्यामध्ये हे स्लाईस घालून घ्यायचे. 2 मिनिटं तळून झाले की त्यावर अगदी थोडंसं मिठाचं पाणी घालायचं, खूप जास्त घालायचं नाही.